श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2026 महाशिवरात्रीचा पवित्र सण 15 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी साजरा केला जाईल. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे जो महादेवांना समर्पित आहे. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते. तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबावर राहते. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष पूजा अर्चना केली होती. या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता. यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्व आणि पवित्र मानला जातो. महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केल्या असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते. महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा 15 फेब्रुवारीला उत्तरात्र 12:28 ते 1:18 या कालावधीत निशिता काल आहे. रात्रीच्या 4 प्रहरापैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते. तिला यामपूजा असे म्हटले जाते. तसेच महाशिवरात्रीचे व्रताचे पारण वेळ ही 16 फेब्रुवारीला सकाळी 6:59 ते दुपारी 3:24 असेल. या काळात चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडावा असे शास्त्रात सांगितले आहे. व्रत सोडण्यापूर्वी सकाळी स्नान करून भगवान शिवाची पूजा करावी आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. पण महाशिवरात्रीच्या व्रताचे काही नियम हे आवर्जून पाळले जातात. तसेच हा व्रत आपल्याला कसं करायचं आहे, कधी सोडायचं आहे, या व्रतामध्ये आपल्याला कोणते पदार्थांचं चुकूनही सेवन करायचं नाही आहे. तसेच उपवास सोडताना आपल्याला या एका पदार्थाचं आवर्जून सेवन हे करायचं, तरच आपल्याला केलेल्या व्रताचं पूर्ण फळ हे मिळणार आहे. त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. महाशिवरात्रीचा उपवास योग्य पद्धतीने केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि भगवान शंकराचे आशीर्वाद त्यांच्यावर कायम राहतात. पौराणिक कथेनुसार महादेव आणि माता पार्वतीचा विवाह माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला झाला होता. महाशिवरात्रीच्या उपवासात नियमांचे पालन न केल्याने उपवास मोडू शकतो आणि महादेव रुष्ट होऊ शकतात. या कारणास्तव उपवास करताना नियमांचे पालन करणे अधिक महत्त्वाचे आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत की महाशिवरात्रीचा उपवास करताना आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, तसेच काय खायचं आहे, काय खायचं नाही आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. अंथरुणामध्येच आपल्याला महादेव माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायचं. आंघोळ करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. यामुळे आपल्याला काल सर्पदोष तसेच पितृदोषापासून मुक्ती मिळते. तसेच आपल्याला गंगाजल सुद्धा टाकायचं. यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला हे करायचे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. या दिवशी आपल्याला हलक्या रंगाचे कपडे परिधान करायचे. तुम्ही पांढऱ्या रंगाचे, भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात, पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीये. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचे. एक तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे. असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करायचा आहे. नंतर आपल्याला नित्य देवपूजा ही करून घ्यायची आहे.
या दिवशी व्रत करायची सुद्धा पद्धती आहेत. बरीच लोक हे व्रत निर्जला देखील करतात. निर्जला व्रत हे अतिशय कडक व्रत मानलं जातं. या दिवशी तुम्ही एकही पाण्याचा थेंब सुद्धा घेतला जात नाही. पण ज्या भक्तांना निर्जला व्रत करणं शक्य नसेल त्यांनी फलाहार केला तरीही चालतं. जे पण तुम्ही उपवासाचे पदार्थ बनवणार असतील त्यामध्ये आपल्याला चुकूनही समुद्री मिठाचा वापर हा करायचा नाही. आता तुम्हाला मीठ टाकून जे नैवेद्य बनवणार आहेत किंवा जे तुम्ही उपवासाचे पदार्थ बनवणार आहेत ते खाणं शक्य नसेल तर तुम्ही त्याऐवजी सेंधव मीठ जे आहे ते वापरू शकतात. महाशिवरात्रीच्या उपवासात तुम्ही फळाहार करू शकतात. पण या फळांमध्ये चुकूनही आपल्याला फणसाचं सेवन हे करायचं नाही, कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं. तसेच तुम्ही दूध आहे, दही आहे, मिठाई आहे, खजूर आहे या किंवा राजगिऱ्याचा लाडू आहे या प्रकारच्या पदार्थांचं सेवन करून उपवास हा करू शकतात. तसेच जास्त प्रमाणामध्ये चहा आणि कॉफीचं सेवन करू नये, कारण यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. भगवान शंकराला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचं सेवन करू नका. शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पाणी, दूध, केसर, मध आणि गंगाजलाने अभिषेक करा. तसेच दिवाने धूप लावा. असे मानले जाते की महाशिवरात्रीचा उपवास नियम न पाळल्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये आपल्याला चुकूनही कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही आहे, कारण कांदा आणि लसूण हा तामसी पदार्थामध्ये येतो. तसेच या दिवशी कोणत्याही प्रकारचं मांस, मटण, मच्छी, मदिराचं सेवनसुद्धा करायचं नाही. आता तुमच्या घरी तुम्ही व्रत करत असेल आणि घरातील इतर सदस्य मांसाहार किंवा तामसी पदार्थाचं सेवन करत असतील तरीसुद्धा तुम्हाला केलेल्या व्रताचं कोणतंही शुभफळ प्राप्त होणार नाही. या उलट तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना, संकटांना तुम्हाला सामोरं हे जावं लागू शकतं. तसेच महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी दिवसात झोपू नये. शास्त्रानुसार असं केल्याने व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही. त्याचबरोबर ज्यांना शारीरिक त्रास असेल, एखादी आजारी व्यक्ती असेल वगळता इतर लोकांनी दिवसा झोपू नये. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला आवर्जून ब्रह्मचर्याचं पालन हे करायचे. तसेच या दिवशी कोणाचेही मन दुखवू नका, कोणाशीही भांडण तंटा होणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे. कोणाशीही खोटे बोलू नका, कोणालाही अपशब्दसुद्धा बोलू नका. तसेच जर तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करत असतील तर तळलेले पदार्थ खाणे टाळावे. उपवासात तळलेले पदार्थ जास्त खाल्ले तर पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. मुख्यतः यामुळे अपचन, बद्धकोष्ठता, ॲसिडिटीच्या समस्या वाढू शकतात. तसेच तुम्ही उपवास करत असतील तर साबुदाण्याने बनवलेली खिचडी, खीर, पुरी या गोष्टींचं सेवन करू शकतात. श्रावणातील सोमवार, 16 सोमवार किंवा महाशिवरात्री या व्रतामध्ये भगरचे, ज्याला वरईसुद्धा म्हटलं जातं, सेवन हे केले जात नाही. आमच्या भागामध्ये भगरचे सेवन केले जात नाही. आता तुमच्या इथे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्हाला या नियमांचं पालन हे करायचं आहे. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही महिलांनी केस हे धुवू नये. तसेच महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे पूर्ण 24 तास केला जातो. तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास ठेवायचा आहे, रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 फेब्रुवारीला आपल्याला पारण वेळामध्ये व्रत हे सोडायचं. आणि पारण वेळ ही 16 फेब्रुवारीला सकाळी 6:59 ते दुपारी 3:24 असेल. या काळात चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडावा असे शास्त्रात सांगितले आहे. व्रत सोडण्यापूर्वी सकाळी स्नान करून भगवान शिवाची पूजा करावी. त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. व्रत सोडताना सुद्धा आपल्याला सात्विक अन्नच सेवन करायचं आहे. त्यामध्ये चुकूनही आपल्याला कांदा लसूणचा समावेश करायचा नाही आहे. तुम्ही दही भात खाऊन हे व्रत सोडू शकतात किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवून सुद्धा हे व्रत जे आहे ते सोडू शकतात. आता काही कारणास्तव जर तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक सुएर असेल तर तुम्ही व्रत हे आवर्जून करू शकतात. फक्त तुम्हाला पूजाही करता येणार नाही, पण तुम्हाला निरंतर महादेवांच्या मंत्राचा जप हा करायचा आहे. पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय किंवा तुम्ही शिव महापुराणातील बीज मंत्राचा जप सुद्धा करू शकतात. श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेव. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाकडनंही कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ
नये हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.